नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस न्यूट्रिशनमध्ये. तर आज आपण भरपूर प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्सचा स्रोत असणारा पदार्थ बनवलेला आहे. आणि तसंच हा पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचे हाडे, स्नायू, हृदय हे हेल्दी राहण्यास मदत होईल. आणि जसं तुम्हाला वजन जर कमी करायचं असेल ना, तर हा पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की समाविष्ट करा. तर आता आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे. त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण घेतलेले आहेत फॉर्च्यूनचे सोयाबीन वडे. आणि आता आपण एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण हे सोयाबीन वडे ठेवलेले आहेत. 10 मिनिटांसाठी आपण हे असेच ठेवले होतं. आता ही सोयाबीन वडे पूर्णपणे भिजलेले आहेत. आता आपण ते बाजूला घेऊन गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. आणि आता आपण हे सोयाबीन जे आहे ते 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यातलं पाणी जे आहे ना पूर्णपणे पिळून काढायचं आहे. आता आपण कढईमध्ये पण तेल घातलेलं आहे. 3 ते 4 चमचे तेल घातलेले आहे, कारण ही भाजी आपण थोडीशी स्पायसी केलेली आहे. आता आपण मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. कांद्याचं प्रमाण आपण थोडंसं जास्त घेतलेलं आहे, कारण भाजीची टेस्ट जी आहे ना आपल्या कांद्यामुळं खूप छान येते आणि भाजीची ग्रेव्ही जी आहे ना ती पण घट्ट होण्यास मदत होते. आता आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे आपला कांदा पटकन ट्रान्सपरंट होतो. आता आपण असंच 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेतलेलं आहे. आता आपण घातलेले आहेत 2 टोमॅटो. आणि आपण टोमॅटो आणि कांद्याचा वापर जास्तीत जास्त केलेला आहे, कारण यामुळे जे आहे ना भाजीची चव तर वाढतेच वाढते, पण भाजीमध्ये आपल्याला जास्त शेंगदाण्याचं कूट वगैरे घालण्याची गरज पडत नाही आणि ग्रेव्ही जी आहे ना एकदम घट्टसर बनण्यास मदत होते. तर आता आपण टोमॅटो घातल्यानंतर पण झाकण ठेवलं होतं 2 ते 3 मिनिटांसाठी. आणि आता झाकण काढल्यानंतर आपण टोमॅटो मस्त मॅश करून घेतल्यानंतर घातलेले अद्रक लसूण पेस्ट. आता आपण थोडंसं परतून घेतल्यानंतर घातलेलं आहे लाल तिखट, हळद आणि शेंगदाण्याचं कूट घातलेले 2 चमचे फक्त. आणि गरम मसाला असेल तर गरम मसाला घाला किंवा आपला घरगुती मसाला घातला तरीही चालतो. आता आपण हे मसाले थोडेसे व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. आणि मसाले परतत असताना एक टिप्स देते की 2 चमचे पाणी घालायचं, म्हणजे आपले मसाले जे आहेत ना अजिबात करपणार नाही. आता आपण हे पिळून घेतलेले सोयाबीनचे वडे जे आहेत ना तर ते घातलेले आहेत. आता मस्त परतून घेतलं आणि मस्त आता याच्यामध्ये कडकडीत उकळी फुटलेलं पाणी आपण घातलेलं आहे, म्हणजे आपल्या भाजीला जी चव जी आहे ना खूप छान येते आणि आपली भाजी पटकन शिजते. आता आपल्याला ह्या भाजीला झाकण ठेवायचं, पण थोडंसं आधर ठेवायचं, म्हणजे त्याच्यामधून वाफ थोडीशी बाहेर निघली पाहिजे. कारण भाजीला आपण जेव्हा असं पूर्णपणे झाकतो ना तर तेव्हा भाजीची तर्री जी आहे ना पूर्णपणे निघून जाते. तर आपण थोडंसं ओपन ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे. तर हे पहा, आता थोडीशी तर्री आपली साईडला गेलेली आहे, त्यामुळं थोडी कमी दिसते. आता आपण बिना झाकणाची भाजी शिजवून घेतलेली आहे परत 5-6 मिनिटांसाठी. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे. वरतून आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, आणि तुमची एक लाईक आणि तुमची कमेंट खूप मोलाची असते आपल्यासाठी, कारण एवढ्या मेहनतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला असतो. मग त्यामुळं एक छोटीशी कमेंट, तुमचं मत काय आहे आणि एक लाईक करायला काय हरकत आहे. तर बघा आपली भाजी कशी तयार झालेली आहे. एकदम कमीत कमी साहित्यामध्ये पण आपण एकदम टेस्टी भाज्या बनवलेल्या असतात. त्यामुळं आणखी नाही, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपली आजची ही रेसिपी आहे ना व्हेजिटेरियन जे आहेत ना तर त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण आपण नॉनव्हेज खात नसेल ना तर अशा भाज्या नक्की आवर्जून आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळेस तरी खाल्ल्या पाहिजेत. तर कारण आपल्या शरीरात जी प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्सची जी कमतरता असते ना तर ती अशा पदार्थामधून भरून निघते, म्हणून आवर्जून आपण सोयाबीन आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.